नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती. आपला शेतकरी मित्र मी पंकज चव्हाण, मी राहुल सोते. तर आपण तुम्हाला आज कपाशी खत व्यवस्थापन या विषयावर आपण चर्चा करणार आहोत. तर कपाशी उगल्यानंतर किंवा मग तुमचे तणनाशक झालं किंवा खुरपणी झाली, त्या खुरपणीनंतर मिनिमम एक 4 ते 5 दिवसांनी आपण कोणता डोस करावा. तर स्टार्टिंगला झाड कसं असतं, बारीक असतं, त्या झाडामुळं आपल्याला एवढं जास्त खत टाकता येत नाही. त्यामुळे आपण एक नॉमिनल थोडं ग्रॅममध्ये खत टाकू शकतो आपण एका झाडात. आपण फर्स्ट टायमिंगला फुटवा करण्यासाठी आपण 24 टाकू शकतो, 20 टाकू शकतो, किंवा आपण 126100 पण टाकू शकतो. त्यामध्ये तुम्ही निंबोळी पेंट घेऊ शकता, सिलिकॉन घेऊ शकता, किंवा मग मॅग्नेशियम सल्फेट पण घेऊ शकता. त्याच्यात मॅग्नेशियम सल्फेटची घटक, मॅग्नेशियम सल्फेट हा घटक कपाशीला जरुरी असतो. कारण की जर तुम्हाला मॅग्नेशियमची डेफिशियन्सी कधी आढळते माहिती आहे का, कपाशीचं झाड जे पानं लाल होण्यास सुरुवात होती तेव्हा तुम्ही लक्षात घेणं गरजेचं आहे की ह्या झाडाला मॅग्नेशियम सल्फेटची डेफिशियन्सी. त्याच्यामुळे मॅग्नेशियम सल्फेट हे खत तुम्हाला टाकणं आवश्यक आहे. ही मॅग्नेशियम सल्फेट तुम्ही फवाऱ्यातनं पण घेऊ शकता, पण खतातून डोस केला तर ते कधीही योग्य राहतं. आणि जर तुम्हाला सिलिकॉन किंवा निंबोळी पेंट हे घटक जर वेगळे घ्यायचे नसतील तर तुम्ही एक टाटाचं एक नवीन खत आलेलं आहे ध्रुवी गोल्ड म्हणून. तर त्यात सगळे घटक आहेत, मॅग्नेशियम सल्फेट आहे, झिंक आहे, कॉपर आहे, सल्फर आहे, हे सगळे घटक तुम्ही एकत्र. ते ऑर्गॅनिक कार्बन पण आहे. हो, ऑर्गॅनिक कार्बनची खूप जरूरत असते पिकांना, तर ते पण घटक त्यात इन्क्लूड आहे. आणि टाटा स्टीलचं म्हटल्यानंतर थोडंसं नावाजलेलं कंपनी असल्यामुळे, टाटा स्टील म्हणजे जी टाटा रॅलीज जी आहे ती कंपनी वेगळी. टाटा रॅलीज कंपनी एकच आहे, पण हे डिव्हिजन आहे त्यांची. टाटा रॅलीज वेगळी आणि टाटा स्टील वेगळी. तुम्ही म्हणता टाटा स्टील, तर ही स्टीलमध्ये काय मित्रांनो, स्टीलमध्ये नाही ती कंपनी, तर ती खतामध्ये. तर त्याचं फक्त एक प्रॉडक्ट म्हणजे ध्रुवी गोल्ड आहे. त्यामध्ये सगळे कंटेनर जाते, कॅल्शियम, बोरॉन, मॅग्नेशियम, टोटल जसं बघताय हे पानावरती लाल स्पॉट आलेले आहेत, तर हे मॅग्नेशियम सल्फेटची डेफिशियन्सी हे लगेच ओळखून घ्यायला पाहिजे. आणि त्या हिशोबाने तुम्ही एक स्प्रे देणं आवश्यक आहे, किंवा खताद्वारे तुम्ही त्याला मॅग्नेशियम सल्फेटचा डोस दिला पाहिजे. मित्रांनो, योग्य वेळी जर फवारणी केली तर आपलं पीक सुरक्षित राहू शकतं. आपण जे वातावरणात जे चेंज होतात ना, वातावरण चेंज झाल्यानंतर आपण ओळखू शकतो. थोडंफार गवत जर असलं त्याच्यात तुडतुडे किंवा किडकं उडतात, त्यामुळे आपण ते लक्षणे दिसल्यास लगेच आपण थोडेफार स्प्रे घेऊन टाकायचे. कारण झाडाची स्टेज अजून लहान आहे. त्यातच तुम्हाला जर लाल पानं दिसायला लागले, म्हणजे मॅग्नेशियम सल्फेटची कमतरता दिसायला लागली, तर आपण मॅग्नेशियम सल्फेटची 1 किलो फवारणीद्वारे आपण सगळ्याला पिकाला फवारणी करू शकता. बरोबर. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा. आणि असेच भरपूर व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व हा व्हिडिओ नक्की शेअर करा. धन्यवाद मित्रांनो.